भगवान शंकरांच्या सेवा उपासना करत असतो. तर त्यामध्ये भगवान शंकरांची सर्वात आवडती व तितकीच प्रभावी सेवा कोणती, तर ती आहे रुद्राभिषेक. तर हा रुद्राभिषेक कसा करावा, कधी करावा, यासाठी कोणत्या गोष्टी लागतात, या संबंधीची संपूर्ण माहिती व्हिडिओमध्ये सांगितली आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. माघ शुक्ल चतुर्दशी या दिवशी महाशिवरात्री असते. तर यावर्षी 15 फेब्रुवारी रोजी महाशिवरात्री आली आहे. तो खूप मोठा दिवस मानला जातो. तर महाशिवरात्रीला शिवतत्व हे खूप मोठ्या प्रमाणात जागृत झालेले असते व याच दिवशी माता पार्वती आणि भगवान शंकर यांचा शुभ विवाह देखील झाला होता. या दिवसाची शिवभक्त खूप मोठ्या प्रमाणे आतुरतेने वाट पाहत असतात. भगवान शंकरांच्या सेवेचा, उपासनेचा अत्यंत महत्त्वाचा दिवस. या दिवशी भगवान शंकरांची पूजा, उपासना केल्यास महादेवांची कृपा आपल्यावर झाल्याशिवाय राहत नाही. तर या दिवशी भगवान शंकरांची आवडती सेवा, मग ती शिवलीलामृत ग्रंथाचे पारायण असेल किंवा मग रुद्राभिषेक, अतिशय उच्च कोटीची सेवा मानली जाते. तर हा रुद्राभिषेक कसा करावा? महाशिवरात्रीच्या दिवशी 4 प्रहाराचे जे शुभ मुहूर्त आहेत, त्या काळात तुम्ही या सेवा करू शकता किंवा मग प्रदोष काळात महादेवांच्या सेवा केल्या जातात. तर हे 4 प्रहाराचे शुभ मुहूर्त कोणते? पहिल्या प्रहराची शुभमुहूर्ताची वेळ ही 15 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी 6:11 पासून ते रात्री 9:22 असणार आहे. दुसरा प्रहर हा 16 फेब्रुवारी रोजी रात्री 9:23 पासून ते 12:34 असणार आहे. तिसऱ्या प्रहराची शुभमुहूर्त हा 16 फेब्रुवारी रात्री 12:35 ते पहाटे 3:46 असणार आहे. आणि चौथ्या प्रहराची शुभमुहूर्ताची वेळ ही 16 फेब्रुवारी रोजी पहाटे 3:46 पासून ते सकाळी 6:59 असणार आहे. तर अशा प्रकारे 4 प्रहराचे शुभमुहूर्त आहेत, ते 15 आणि 16 फेब्रुवारी या दरम्यान आहेत. महाशिवरात्री या नावातच रात्री आली आहे, म्हणजेच भगवान शंकरांना रात्री किंवा मग प्रदोष काळामध्ये केलेल्या सेवा ह्या खूप फलदायी ठरतात. मग तुम्ही या काळात या सेवा करू शकता किंवा मग तुम्हाला ज्या वेळेत जमेल त्याप्रमाणे तुम्ही या सेवा किंवा रुद्राभिषेक करू शकता. आता जेथे आपण ही पूजा करणार आहोत ती जागा स्वच्छ करून घ्यावी. त्यावर पाट किंवा चौरंग मांडावा. पांढरे शुभ्र वस्त्र त्यावर अंथरून घ्यावे. यासाठी अभिषेक पात्र हे लागतेच. त्यावरती मोठे ताट आपल्याला घ्यायचे आहे, कारण आपण वाचन करत असतो तेव्हा जलाभिषेक होत असतो आणि त्यामध्ये भरपूर पाणी बसेल अशा प्रकारचे पात्र आपल्याला घ्यायचे आहे. तर प्रथम कोणतीही पूजा करण्याआधी आपण दीप प्रज्वलन करून घ्यायचे आहे. त्यानंतर गणपती बाप्पांचे पूजन करायचे आहे. दीप प्रज्वलन करून घ्यावे. दिव्याला हळदी, कुंकू, अक्षदा, फुलं अर्पण करायची. त्यानंतर गणपती बाप्पांचे पूजन करावे. गणपती बाप्पांना प्रथम पाण्याने, त्यानंतर दुधाने किंवा पंचामृताने, त्यानंतर पाण्याने अशा प्रकारे अभिषेक करून घ्यावा. मूर्ती स्वच्छ करून स्थापित करावी. मूर्तीला हळदी, कुंकू, अक्षदा, फुलं अर्पण करावी. दुर्वा अर्पण करावी. त्यानंतर आपल्याला भगवान शंकरांची रुद्राभिषेक करण्यासाठी शिवपिंड लागणार आहे. ती शिवपिंड घ्यावी. कोणत्याही प्रकारची शिवपिंड असेल तरी चालेल. तर आता शिवपिंडीवर आपल्याला प्रथम पाण्याने अभिषेक करून घ्यायचा आहे. ओम नमः शिवाय म्हणत तुम्ही हा अभिषेक करावा. त्यानंतर तुम्हाला जर पंचामृताने शक्य होत असेल तर पंचामृताने किंवा मग फक्त दुधाने अभिषेक केला तरी चालेल. त्यानंतर परत पाण्याने अभिषेक करून घ्यायचा. ही सर्व क्रिया चालू असताना आपल्याला ओम नमः शिवाय हा मंत्र जाप करत राहायचा आहे. त्यानंतर पिंड स्वच्छ करून घ्यावी. ती पिंड ताटात ठेवावी. त्यावरती गळती किंवा त्यालाच अभिषेक पात्र म्हणतात, त्यामध्ये पाणी भरून घ्यावे. शिवपिंडीला चंदन लावावे. हळदी कुंकू लावू नये किंवा मग तुम्ही भस्म देखील लावू शकता. त्यावरती एक बेलपत्र व्हायचे आहे, पांढरे फूल व्हायचे आहे आणि ही जी गळती आहे ती त्या पिंडीवर ठेवायची आहे. त्या गळतीतील जे पाणी आहे ते शिवपिंडीवरती पडत राहील अशा प्रकारे ती आपल्याला गळती ठेवायची आहे. त्यामध्ये पाणी भरून घ्यायचे आहे. आता हे पाणी शिवपिंडीवर जलाभिषेक होत आहे तोपर्यंतच आपल्याला काही वाचन करायचे आहे. आता नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये या गोष्टी दिल्या आहेत. त्यातील आपल्याला प्रथम शिवमहिम्न स्तोत्र 1 वेळा म्हणायचे आहे. त्यानंतर गणपती अथर्वशीर्ष 1 वेळा म्हणावे. त्यामधील फलश्रुती म्हणण्याची गरज नाही. त्यानंतर रामरक्षा आहे 1 ते 9 ओव्यांपर्यंत वाचावे.
ते 1 वेळा वाचायचे आहे. त्यानंतर जो रुद्राध्याय दिलेला आहे तो चमक नमकपर्यंत संपूर्ण वाचायचा आहे. तुम्हाला जर संस्कृतमध्ये जमत असेल तर तुम्ही संस्कृतमध्ये वाचन करू शकता किंवा मग प्राकृतमध्ये केलं तरी चालेल. त्याप्रमाणे हे वाचन करायचे आहे. त्यानंतर महामृत्युंजय मंत्र 11 वेळा म्हणायचा आहे. शिवगायत्री मंत्र 11 वेळा, अमृत संजीवनी मंत्र 11 वेळा आणि संजीवनी मंत्र 11 वेळा आपल्याला म्हणायचे आहे. त्यानंतर त्याच पुस्तकामध्ये दिलेले कालभैरव अष्टकाचे पठण 1 वेळा करायचे आहे. आता बेल वाहताना तुम्ही 108 शिवाष्टोत्तर नामावली म्हणू शकता किंवा मग तुम्ही अशाच प्रकारे शिवाष्टोत्तर नामावली म्हणू शकता. आता हे सर्व वाचन झाल्यानंतर आपल्याला पिंड स्वच्छ करून घ्यायची आहे. गळती काढून घ्यायची आहे, पिंड स्वच्छ करून घ्यायचे आहे आणि जे पाणी त्या ताटामध्ये जमा झालेलं आहे ते पाणी अत्यंत प्रभावी असते, दिव्य स्वरूपाचे असते. ते पाणी तुम्ही तीर्थरूप म्हणून घेऊ शकता. घरात ते पाणी तुम्ही शिंपडून घ्यायचे आहे व घरातील सर्वांना ते तीर्थरूप द्यायचे आहे. त्यानंतर आपल्याला पूजा मांडणी करायची आहे. पिंडीला स्वच्छ करून घ्यावे, त्यावरती भस्म लावावे, चंदन लावावे, हळदी कुंकू लावू नये. त्यानंतर पांढरे फूल, त्याचबरोबर या दिवशी धोत्र्याचे फूल आणि फळ अर्पण केले जाते. त्याचबरोबर तुम्ही 108 बेलपत्र वाहू शकता किंवा मग 3, 5, 7, 11 या प्रमाणात तुम्हाला जेवढे बेलपत्र मिळतील त्याप्रमाणे तुम्ही वाहून घ्यायचे आहे. आता हे बेलपत्र वाहताना तुम्ही 108 नावं जी महादेवांची याच पुस्तकामध्ये दिली आहेत त्याला शिवाष्टोत्तर नामावली म्हणतात, तर ती तुम्ही बेल वाहताना म्हटली तरी चालेल. जर तुमच्याकडे 108 बेलपत्र नसतील तर तुम्ही 1 बेलपत्राने देखील ही शिवाष्टोत्तर नामावली म्हणत हा बेल वाहू शकतात. ते व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही करू शकता. जर 108 बेल वाहणे शक्य होत नसेल तर 1 तरी बेलपत्र या दिवशी नक्की अर्पण करावे. त्यानंतर रुद्राक्षाची माळ असेल तर ती देखील अर्पण करावी. त्यानंतर धूप दीप दाखवायचा आहे, आरती करायची आहे. तुम्ही मग फळाचा किंवा मग खडीसाखरेचा, दूध साखरेचा नैवेद्य या दिवशी दाखवू शकता. त्यानंतर नमस्कार करायचा आहे आणि या रुद्राभिषेकाचे जे तीर्थ आहे ते तीर्थ खूप प्रभावी असते. ते तीर्थ तुम्ही आजारी व्यक्तीला दिलात, व्यसनी व्यक्तीला किंवा बाधित व्यक्तीला दिले तर त्यांना नक्कीच फरक पडतो. तसेच शिवशंकरांची कापूर आरती देखील या दिवशी आवर्जून करायची आहे. अशा प्रकारे आपल्याला रुद्राभिषेक करायचा आहे. चला तर मग मी इथे व्हिडिओचा एंड करते. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.